पूर्णाजीने तन्वीला सांगितल्यावर की या गोळ्या सायली नाही तर कल्पनाच प्रतिमाला देईल हे ऐकून प्रियाला खूप वाईट वाटतं। ती पूर्णाजीला म्हणते की माझी आई आहे ना, मला तिची सेवा करू दे ना, मला तिचं औषध पाणी करू दे ना। असं म्हटल्यावर मग रविराज तिला म्हणतात ठीक आहे, औषधं तू दे, पण मी अश्विनकडनं ही औषधं मागवतो। हे ऐकून प्रियाला खूपच वाईट वाटतं। तिला त्या गोळ्या बदलायच्या असतात, त्या बघायच्या असतात कोणत्या आहेत आणि त्या द्यायच्या नसतात प्रतिमाला म्हणून। इकडे रात्री अर्जुन आपल्या रूममध्ये काम करत असतो, तेव्हाच सायली अर्जुनला सांगते की बघितलंत ना की प्रिया कशी प्रतिमा आत्ताची काळजी घेत होती, ती औषध देईल म्हणून म्हणत होती आणि तुम्ही उगाचच तिच्यावर संशय घेताय। अर्जुन फक्त हूं करत असतो, तेव्हा सायली चिडते आणि म्हणते काय नुसतं हूं करताय। तर तो म्हणतो की मी बोललो तरीही तुम्हाला पटत नाही, मी हूं केलं तरीही तुम्हाला चालत नाही, मग मी करू काय, मी काय बोलू। तर ती रागाने झोपायला जाते आणि त्या ब्लँकेटमधनं तिचे पाय बाहेर येतात आणि ती जन्मखूण व्यवस्थित दिसत असते। अर्जुन तिथे काम करत असताना त्याचं लक्ष तिकडे जातं। असं वाटतं की अर्जुनला ती जन्मखूणच दिसली आहे, पण अनफॉर्च्युनेटली अर्जुनला ती फाईल दिसते जी बेडवर असते। ती तो उचलतो आणि म्हणतो ही फाईल इकडे कोणी ठेवली। सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात, तेव्हा सायली बदामाचं दूध घेऊन येते प्रतिमा आत्यांसाठी आणि ती देणार। तेवढ्यात रविराज म्हणतात ह्या गोळ्या आहेत ज्या प्रतिमाला द्यायच्या आहेत, डॉक्टरने दिलेल्या आहेत त्या। तेवढ्यातच प्रिया आपल्या जागेवरनं उठते आणि सायलीकडनं ते दूध आणि गोळ्या घेते आणि म्हणते मी माझ्या आईला गोळी देईन आणि दूध देईन, मी तिची सेवा करीन। म्हणून ती प्रतिमाला दूध देते आणि गोळी देते आणि गोळी देत असताना हेच बोलत असते मनातल्या मनात की या गोळ्या मला बदलाव्या लागतील, या गोळ्यांच्या ऐवजी मला साध्या गोळ्या ठेवाव्या लागतील जेणेकरून हिला काहीच आठवणार नाही। असं करून ते झाल्यानंतर ती तिथून पळत असते, ते गोळ्यांची बाटली घेऊन तिथून जात असते। अर्जुनला हे खटकत असतं आणि त्यातच सायली त्याला सांगत असते बघा ती किती काळजी घेते, तुम्ही उगाच संशय घेताय। अर्जुनला संशय येतो प्रियावर, म्हणून तो तिच्या मागोमाग जातो, पाठलाग करतो तिचा। तर प्रिया महिपतच्या घराच्या इकडे गाडी थांबवते आणि ते उतरणार तेवढ्यात तिला दिसतं की अर्जुन तिच्या मागावर आहे। तिला असं वाटतं की अर्जुन तिचा पाठलाग करतोय, म्हणून ती बहाणा बनवते आणि अर्जुनकडे जाते आणि म्हणते अरे तू इकडे कसा। तर तो म्हणतो की तू इकडे कशी, हा प्रश्न मला तुला विचारायला हवा, कारण तू तर कॉलेजला जाते म्हणून सांगितलंस आणि तू इथे काय करतेस। तर ती म्हणते की माझी इथेच पुढे मैत्रीण राहते म्हणून मी इकडे आलेली, पण गाडीच्या टायरची हवाच कमी झाली आहे त्यामुळे मी थांबले। तर तो म्हणतो मी तुझाच पाठलाग करत होतो। हे ऐकून प्रिया एकदमच डसकते, ती घाबरते। तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्याला घरी वेळ नाही मिळत, आपल्याला आपली प्रायव्हसी नाही मिळत, त्यामुळे मी तुझा पाठलाग करतो म्हणजे आपल्याला बाहेर वेळ घालवता येईल। तुझं कॉलेज झाल्यानंतर मी तुला पिकअप करणार होतो म्हणजे आपण कॉफी प्यायली असती। तर ती खुश होते आणि तिला हे कारण पटतं। मग ती म्हणते जाऊन दे आपण आत्ताच जाऊया। तर तो म्हणतो अरे तुझं कॉलेज आहे ना, तुला मैत्रिणीला पिक करायचं आहे ना। तर ती म्हणते जाऊन दे कॉलेज मरून दे, चल आपण जाऊया। तर अर्जुन म्हणतो की आपण माझ्या ऑफिसमध्येच भेटूया, माझा केबिनच सगळ्यात सुरक्षित जागा आहे। तर ती म्हणते ठीक आहे। तर अर्जुन म्हणतो आपण 10 मिनिटात तिकडे भेटूया। तर ती म्हणते ठीक आहे आणि ती तिच्या गाडीत जाऊन बसते। इकडे घरी सायली डॉक्टरांना फोन करते, तिला विचारायचं असतं की औषधांव्यतिरिक्त दुसरा पर्याय कोणता आहे जेणेकरून प्रतिमा आत्याला तिची स्मृती परत मिळेल। तर त्या सांगतात की जे घडलं आहे ॲक्सिडेंट तो रिक्रिएट करायचा, म्हणजे कदाचित तिची स्मृती परत येईल। सायली हाच विचार करत असते की हे कसं पटवून द्यायचं। तेवढ्यातच रविराज तिकडे येतात आणि म्हणतात सायली मला कॉफी दे ना। तर सायलीचं लक्ष नसतं, म्हणून रविराज विचारतात काय झालं। तर ती सगळ्या गोष्टी त्यांना सांगते की डॉक्टरशी बोलणं झालं आणि त्या म्हणला की हे ॲक्सिडेंट परत रिक्रिएट केलं तर कदाचित प्रतिमा आत्यांना त्यांची स्मृती परत मिळेल। तर ते तयार होतात, पण सायली म्हणते पूर्णाजीला कसं तयार करायचं। तेव्हा रविराज आणि सायली कल्पना, प्रताप आणि पूर्णाजीला ही गोष्ट सांगत असतात, तेव्हा ते तिघंही म्हणतात नको आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही झालं तर, त्रास झाला तर ते घाबरत असतात। तेव्हा ते म्हणतात की मी इतके वर्ष प्रतिमासाठी थांबलो आहे आणि आता जवळ आहे तरी तिला काही आठवत नाही, माझ्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा ती घालत नाही, अजून किती काळ मी वाट बघायचं आहे। हे असं बोलत असतात तेव्हा सगळेजण स्तब्ध होऊन ते ऐकत बसलेले असतात।